सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे लबाराचं आवतन, जेवल्याशिवाय खरं नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये। मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाबाबत साशंकता व्यक्त केली। सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसेच प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले नसल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन लाभ खात्यात जमा झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवता येईल, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। कर्जमाफी फसवणूक आहे, फसवी कर्जमाफी आहे। मला सांगा, तुम्ही 36,000 कोटीचे आकडेवारी काढताय, मग तुम्ही आकडेवारी काढली असेल, तुम्ही आकडेवारी नियमाप्रमाणे काढले होते, मग आकडेवारी तर तुम्ही नियमाप्रमाणे केले, मग तुम्ही ती घोषित काय केलं नाही, म्हणजे नियमावली का घोषित केलं नाही, म्हणजे तुम्ही बंद पाकिटात तयार काय केला? तुम्ही 36,000 कोटीचे काढले होते ना, तुम्ही 56 लाख शेतकरी काढले, तुम्ही 36,000 कोटीची घोषणा केली, मग तुम्ही आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ते नियमावली तुम्ही आता घोषित करावं पाहिजे होत्या, पण ह्याने नियमावली घोषित न करण्याचं तुम्हाला ते पण कारण सांगतो। आता विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, ह्यांना वाटतं की जर आता आपण काही हे केलं, नियमावली बाहेर काढल्या, तर हे नियमावली ह्या शेतकऱ्याच्या धोरणाच्या विरोधात आहे। ह्यांना सरसंगट कर्जमाफी द्यायची नव्हती, ह्याने अनेक अटी शर्ती ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्याचा कुठेतरी परिणाम ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर होईल म्हणून ह्याने त्या नियमावली बाहेर काढलेल्या नाही। जोपर्यंत नियमावली बाहेर येत नाही तोपर्यंत ही कर्जमाफी म्हणजे ते आंधळ्याचा पाय चिखलात पडल्यासारखा विषय आहे। तोपर्यंत आपल्या ह्याच्यावर जास्त काय बोलता येणार नाही, पण ही जी झाली आत्ताची जी आकडेवारी आले ती सुद्धा आकडेवारी हा चुकीची आहे। त्याच्यामुळं हे फक्त आकड्याचा गोंधळ आहे। मी तुम्ही जर मला विचारत असाल आकड्याचा गोंधळ का म्हणतात, तर मी तुम्हाला एक कारण सांगतो। गेल्या ह्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी चाटून गेल्या, अनेक शेतकऱ्यांना नुकसान झालं, जनावरं वाहून गेली। त्यावेळेस 30,000 कोटीची घोषणा केली त्याने, 30,000 कोटीची घोषणा केली आणि माझ्या शेतकऱ्याची दिवाळी साजरी करतो म्हणल्या ह्या अनुदानावर। आता मला सांगा, दुसरी दिवाळी आली तरी अनेक शेतकऱ्याचं अनुदान जमा नाही खात्यावर। म्हणजे हे फक्त आकडेवारीची घोषणा करून हे सरकार घोषणा करतं आणि 50% वाटण 50% खिशात घालतं। त्याच्यामुळं आमचा तर ह्या कर्जमाफीवर विश्वास नाही। कर्जमाफीला मंजुरी मिळालेली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय हे नेमकं म्हणजे कसं, कोणत्याही हे ज्या निवडणुकी आल्या की हो कर्ज माफी जाहीर करतंय। 3 वर्ष झालं सरकार खुर्चीवर बसलंय। निवडणुकीच्या पहिलं शपथविधी होऊन 3 वर्ष झालं, तर आणि कोणत्या शेतकऱ्याला एक कर्जमाफीचा काय फायदा झालेला नाही। तर ही नुसतं निवडणुकीकरता घोषणा करते, सरकारला बाड आहे। ह्या लबाड सरकारच्या मागे जाऊ नये, सरकार बदलाय पाहिजे। 2 वेळा महाराष्ट्राचे शरद पवार मुख्यमंत्री होऊन गेले, 2 वेळा त्यांनी कर्ज 7-12 कोरा केला आणि ही 2 लाख जाहीर करते, ती सुद्धा 4-4 वर्ष झालं 70 बसली तर आणि ती कर्जमाफ होईना ना। मग ह्यांचा विश्वास कसा ठेवायचा? कसल्याच वर्षाची आता विधान परिषद निवडणूक आली की झालं घोषणा केला असं तसं। नाव सांगा, नाव मी माझे सैनिक बापू नारायण नायकोडे।